काय याचं नाव? याचं नाव काय? हा, सुशांत. आता माझ्याकडे लक्ष देशील नक्की? फार बोलायचं नाही हा, ठीक आहे? तर माझं नाव आहे ॲडव्होकेट योगेश दिनकर माकणे. तुमच्यासारख्याच एका मराठी विद्यालयामध्ये माझं बालवाडीपासून ते 10वीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. 10वी नंतर 12वी झाली आणि 12वी नंतर मी कायद्याची जी पदवी असते त्याला LLB म्हटलं जातं, त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं. आज जो मराठी भाषेचा गौरव दिन आपण महाराष्ट्रभर सगळ्या शाळांमध्ये, विविध सरकारी कार्यालयांमध्ये किंवा अजून काही सेवाभावी संस्था असतील त्याचे काही साजरा करतात. तर हा साजरा करण्याचं कारण आणि ते का, कोणासाठी साजरा केला जातो, कोणाच्या नावाने साजरा केला जातो हे मॅडमने आपल्याला सांगितलं, ठीक आहे? त्याच्या आधी ज्ञानेश्वरांचं एक वाक्य आहे की माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतासीही पैजासी जिंके. म्हणजे माझ्या मराठीचं कौतुक एवढं आहे की ते अमृताबरोबर जर का पैज लावली तरी देखील ती भाषा जिंकेल, इतकी गोड भाषा ही मराठी भाषा आहे. आणि आजचा जो मराठी भाषा गौरव दिन जो साजरा केला जातो तो मॅडमनी सांगितलं तसं विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच त्यांना उपाधी होती किंवा लाडानी म्हटलं जायचं कुसुमाग्रज. हे जे कुसुमाग्रज जे लेखक होऊन गेले, मोठे कवी होऊन गेले महाराष्ट्रातले, त्यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र सरकारकडनं हा मराठी दिन, मराठी भाषा गौरव दिन, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. मराठी दिन नाही, मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, ठीक आहे? तर कुसुमाग्रजांचं वैशिष्ट्य काय होतं? तर त्यांनी विशाखा नावाची एक कादंबरी लिहिली, जी स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होते, जे कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी एक प्रेरणादायी कथा लिहिली, ज्याचं पुढं कादंबरीत रूपांतर झालं. आणि नटसम्राट हा एक मराठीमध्ये देखील चित्रपट येऊन गेलेला आहे. तुम्हाला माहिती असेल नसेल, आता तुम्ही अजून थोडे लहान आहात, त्याचं एक खूप फेमस नाटक होतं, त्याच्यावरनं तो चित्रपट तयार केला गेला. तर ती नटसम्राट ही जी कादंबरी आहे ती देखील कुसुमाग्रजांनी लिहिलेली आहे. आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं जे मोलाचं योगदान आहे त्या योगदानाबद्दल भारत सरकारचा सर्वोच्च साहित्यातला जो पुरस्कार आहे त्याला ज्ञानपीठ पुरस्कार म्हटलं जातं. असा पुरस्कार कुसुमाग्रजांना भारत सरकारने त्यावेळेस दिलेला आहे. आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज हा मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. मॅडम पुढची स्लाइड घ्या, अजून घ्या पुढची. हे झालं, पुढची घ्या. आता जसं मॅडम म्हणाल्या, तुमच्या मुख्याध्यापिका मॅडम म्हणाल्या की आपण तर सगळे मराठी आहोत, मराठी आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, महाराष्ट्रात राहतो आहोत, सकाळी उठल्यापासून ते रात्रीतल्या स्वप्नापर्यंत सगळं मराठीत होतं आपलं, बरोबर आहे का? स्वप्नामध्ये कोणी इंग्लिश बोलतं? नक्की. कोणी कन्नड बोलतं का? मराठीत असतं की नाही स्वप्न पण? मग मराठी भाषा गौरव दिन साजरा का करतो आपण? काय याचं एवढं महत्व आहे? तर हा जो गौरव हा जो शब्द आहे, त्या गौरव या शब्दाचा जो अर्थ आहे तो ह्या 4 अर्थांनी आहे. एकतर सन्मान, आदर, अभिमान आणि प्रतिष्ठा. या चारही गोष्टी गौरव या शब्दाच्या समानार्थी किंवा त्याचा अर्थ असलेल्या शब्द आहेत. तर मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा म्हणजे काय करायचं नक्की? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीचा सन्मान करायला आपण शिकलं पाहिजे. आज महाराष्ट्रामधली जी काही अवस्था आहे की इंग्लिशचं प्रभुत्व वाढत चाललेलं आहे आणि नुसतं इंग्लिशचं नाही तर हिंदी भाषेचं प्रभुत्व खूप जास्त जाणवायला लागलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये. त्याच्यामध्ये ही आपली असणारी समृद्ध मराठी, या मराठीचं काही प्रमाणात मध्ये महत्त्व कमी होत चाललेलं आहे. तर तिचा सन्मान आपण नाही करायचा तर कुणी करायचा?
तर तो आपण केला पाहिजे. आपण देखील रोजच्या जीवनामध्ये अनेक वेळा अनुभव घेतो. आपण काही दुकानांमध्ये जातो किंवा अजून कुठेतरी जातो आणि आपण गृहीत धरतो की समोरची व्यक्ती हिंदी आहे आणि आपण हिंदीतनं त्याच्याशी संभाषण चालू करतो. हे कळत न कळत होतंय आपल्याकडनं. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी भाषेचा सन्मान आपण केला पाहिजे. तर तिचा सन्मान म्हणजे काय, तर आपण सर्वप्रथम मराठीतनं जास्तीत जास्त शब्द वापरून मराठी बोललं पाहिजे. आदर तर केलाच पाहिजे. ही आपली मातृभाषा आहे. जसं आपण आपल्या आईचा आदर करतो तसं ही आपली मातृभाषा असल्यामुळे मराठीचा आदर हे आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे. अभिमान असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी काय करता येईल ह्याचं मी थोडंसं तुम्हाला पुढे अजून काही उदाहरणं देणार आहे. त्यानुसार प्रतिष्ठा देखील आपणच मिळवून द्यायची आहे. प्रतिष्ठा ही कधी मिळवून दिली जाते, जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काहीतरी उल्लेखनीय कार्य करता तेव्हा त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली जाते. जसं समजा आज मी एक वकील आहे. आज वकिलीचं पूर्ण शिक्षण इंग्लिशमधनं होतं. वकिलीचं कामकाज जवळपास सगळ्या प्रकारचं कामकाज इंग्लिशमधनं असतं. पण मी तुम्हाला आल्या आल्या जेव्हा सांगितलं की माझं देखील शिक्षण बालवाडीपासून 10वी पर्यंत मराठी विद्यालयामध्ये झालेलं आहे, तर तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी आलं असेल की मी देखील वकील होऊ शकतो. ही प्रतिष्ठा आहे आणि ही प्रतिष्ठा आपल्या अभ्यासातनं आपल्या कर्तृत्वातनं मिळवून द्यावी लागते. तशी प्रतिष्ठा आपल्याला मराठीला मिळवून द्यायची आहे. आज नाहीये का असं अजिबात नाही, आहे, 100% आहे. पण अजून किती उंचीवरती नेता येईल हे काही उदाहरणातनं मी तुम्हाला पुढे दाखवून देईन. पुढची स्लाइड. आता मराठी भाषेचा उगम जवळपास आपल्या इथे असं म्हणलं जातं की 1200 ते 1500 वर्षापूर्वीपासनं मराठी भाषा अस्तित्वात आहे. संत तुकारामांपासनं, ज्ञानेश्वरांपासनं ते अगदी आधुनिक काळातलं विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात देखील मराठी भाषेमध्ये उल्लेखनीय लेखन जे समजेल, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये झालेलं आहे. आज अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा जातो किंवा आमचे काही मित्र असतील, ओळखी पाळखीचे असतील, आम्हाला एक व्यथा ऐकायला मिळते. आता तुमच्या मुख्याध्यापका मॅडमनी देखील ती व्यथा ऐकवली की 50% मुलं जी इंग्रजी माध्यमांमध्ये शाळेमध्ये घातली गेलेली आहेत त्यांना 7वी 8वी नंतर इंग्रजी माध्यमातनं काढून मराठी माध्यमांच्या विद्यालयांमध्ये टाकावं लागतं आईवडिलांना. कारण जगामध्ये हा अभ्यास झालेला आहे, सर्वेक्षण झालेलं आहे की शिक्षण हे मातृभाषेतनं दिलं गेलं पाहिजे. पण आज आपल्या इथे जे इंग्रजीचं एक खुळचटपण गेल्या काही वर्षांमध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि मग तो मुलगा ना इंग्लिशमध्ये शिकत ना मराठीमध्ये शिकत. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला मराठी शाळेमध्ये प्रवेश दिला गेलाय, तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकत आहात. त्याच्यामुळे तुम्ही खरंच भाग्यवंत आहात. मी स्वतः भाग्यवंत होतो कारण माझी मातृभाषा मराठी आहे, माझ्या घरामध्ये मराठी बोललं जातंय आणि मी मराठीमध्ये शिकल्यामुळे माझं जे आकलन होतं सगळ्या विषयांचं ते सगळ्यात जास्त होतं. आज आपली मातृभाषा का महत्त्वाची असते, तर आपल्या विचारांची स्पष्ट मांडणी करण्यासाठी आपल्याला मातृभाषा अत्यंत महत्त्वाची असते. आणि त्यातल्या त्यात आपली मातृभाषा मराठी आहे, तर आपल्याला मराठीमधनं विचार मांडण्यासाठी वेगळा विचार करावा लागत नाही. बरोबर आहे. जसं मी आता इथं बोलतोय, तुमच्या शिक्षिका वर्गांमध्ये बोलत असतील किंवा अजून कुठला नेता बोलत असेल किंवा एखादा नटनटी बोलत असेल, कुणीही असेल, एखादा यूट्यूबर बोलत असेल, तो जर का मराठीतनं बोलत असेल तर त्याला त्याच्या विचारांना वेगळं काही सांगण्याची गरज नसते. तो ते असलखितपणे बोलू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेची प्रचंड गरज आहे. त्याच्यानंतर संस्कार जपण्यासाठी आपल्याला गरज आहे आपल्या मातृभाषेची. समाजाशी नातं जर का जोडायचं असेल तर आपल्याला मराठीच आवश्यक आहे. आज तुम्ही म्हणाल की तशी लहान आहेत काही मुलं थोडी मोठी आहेत की आम्हाला काय करायचं समाजाशी. पण असं नसतं. आपण जसजसे मोठे होत जातो तसं आपल्याला एक समाजाशी नातं कायम करावं लागतं, नातं ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं मराठी येणं आणि आपण मराठीत बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी जी घडामोड झाली 1-2 वर्षापूर्वी ती म्हणजे 2014 साली केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर ह्याच्या बाबतीत मी पुढे येतो की अभिजात भाषा म्हणजे नक्की काय.
पुढे घेऊ. मराठीची महती काय. आज गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे अगदी मी पण लहानाचा मोठा होत असताना, एक न्यूनगंड मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये, विद्यालयांमध्ये, मराठी पालकांमध्ये आलेला आहे की माझा मुलगा मराठी माध्यमांमध्ये जातो किंवा मी मराठी बोलतो म्हणून मी कमी आहे. न्यूनगंड या शब्दाचा अर्थ काय की माझ्यात काहीतरी कमतरता आहे. ठीक आहे. तर ही जी कमतरता आहे ना, ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाका. जगामध्ये 7,111 भाषा बोलल्या जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मराठी भाषा ही 13व्या नंबरवर आहे. 13व्या नंबरवर आहे मराठी भाषा. धक्का बसला ना. जगामध्ये जर का 7,111 भाषा बोलल्या जातात, त्यांची जर का क्रमवारी लावली की पहिली कोणती सगळ्यात जास्त भाषा बोलली जाते, दुसरी कोणती, तिसरी कोणती, त्याच्यामध्ये मराठी ही 13व्या क्रमांकावर आहे. आज जवळपास 9 ते 10 कोटी अख्ख्या जगभरामध्ये लोक मराठी बोलतात. मग अशा भाषेचा न्यूनगंड का बाळगायचा आपण. अशा भाषेबद्दल आपण कमीपणा का घ्यायचा. अजिबात गरज नाही आपल्याला कमीपणा वाटून घ्यायची. आज मराठी सारखी भाषा नाहीये. ऑस्ट्रेलियामध्ये हा पुढचा धक्का आहे. हे तर भरपूर जणांना माहित नाहीये. ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, त्या देशामध्ये आपल्या इथं जसं पुणे आकाशवाणी मराठी चॅनल चालतं रेडिओचं, तसं तिथं एक मराठी चॅनल चालतं रेडिओचं. हे तो इंग्रजांचा देश, जिथं इंग्रजांनी कैदी ठेवले होते, तिथं त्यांची मातृभाषा इंग्रजी, पण तिथे मराठी न्यूज चॅनल, मराठी आकाशवाणीचं एक चॅनल चालतं. एवढी समृद्ध आणि जगभरात पोचलेली ही माझी मातृभाषा आहे आणि या मातृभाषेबद्दल कमीपणा बाळगण्याची गरज नाही आपल्याला. तुम्ही या मातृभाषेला, या मराठीला जेवढं आत्मसात कराल, हिचं जेवढं जास्तीत जास्त आकलन तुम्ही कराल, तुम्हाला तेवढं यश या येणाऱ्या पुढच्या जीवनामध्ये मिळणार आहे. पुढचं घ्या. मराठी भाषेमध्ये झालेले युगपुरुष किंवा महापुरुष किंवा आपण ज्याला इंग्लिशमध्ये सेलिब्रिटी म्हणतो, अशी काही मी चित्र तुम्हाला दाखवणार आहे. यांच्याबद्दल काही कोणाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. मराठीमध्ये जन्माला आले, भाषा मराठी, कर्तृत्व मराठ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी. म्हणजे मराठीत जन्माला आले त्यावेळेस पण उर्दू भाषा होती, पारसी भाषा होती, हिंदी भाषा होती. म्हणून महाराजांना असं नाही वाटलं की मी कमी आहे म्हणून, कारण मला मराठी येते म्हणून. अजिबात नाही. अख्खं स्वराज्य उभं केलं त्यांनी. आणि नुसतं काही फक्त पुण्याच्या आजूबाजूला महाराष्ट्रात नाही उभं केलेलं. पाकिस्तानात अटक नावाचं एक गाव आहे, त्या गावापासनं खाली तंजावर, तामिळनाडूमध्ये तंजावर नावाचं गाव आहे. एवढं मोठं राज्य ज्या माणसाने उभं केलं, त्याची मातृभाषा मराठी होती. पुढचं घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराज तर ठीक आहे, चला 300-400 वर्ष होऊन गेले महाराजांना. हे तर आत्ताचं उदाहरण आहे. अगदी 70 वर्षापूर्वी पर्यंत जेव्हा ते गेले असतील 56 साली वगैरे, अजून म्हणजे 100 वर्ष पण पूर्ण झालेली नाही. व्यक्ती मराठीत शिकलेली आहे, संपूर्णतः मराठीत शिकलेली आहे. तिला नाही वाटलं की मी मराठी शिकलो म्हणून मी कर्तृत्व करू शकणार नाही. आणि या माणसाने जेवढ्या डिग्र्या घेतल्या असतील नंतर इंग्रजी भाषेतनं, त्यांची तर मोजदाद करता येणार नाही आपल्याला. एवढ्या डिग्र्या त्या माणसाने घेतल्या. मग त्याला नाही असं वाटलं की अरे मला मराठी येतं किंवा मी मराठी आहे, मी मराठी शाळेत शिकलोय, मी आता इंग्लिश कसं शिकणार किंवा मी इंग्रजीमध्ये कशा डिग्र्या मिळवणार. अजिबात नाही. त्यांचं मराठी चांगलं होतं म्हणून त्यांचं इंग्लिश चांगलं झालं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. माझं पण जर का मराठी चांगलं नसतं तर मी लॉचं इंग्लिश शिकूच शकलो नसतो. कारण लॉच्या शब्दांचा जो मराठीमधला अर्थ असतो किंवा त्याचे जे शब्दांचे अर्थ असतात, ते मला जर का मराठीत डिक्शनरी जर का नसती, म्हणजे इंग्लिश टू मराठी हे जर का नसतं तर मला कळलेच नसते. नेक्स्ट. या जोडप्याबद्दल तर काही वेगळं सांगायची गरजच नाही. यांनी सगळ्यांसाठी शिक्षणाची दारं उघडली. हे देखील मराठी आहेत, मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत, मराठी शिकवलेले लोक आहेत ही. यांच्यामुळे पिढ्या घडल्या. नेक्स्ट. हे 2 व्यक्तिमत्व तर अगदी रिसेंट आहेत, हे तर अजूनही आहेत, हे मध्यंतरी गेले. यांचं नाव आहे पद्मविभूषण डॉक्टर
विष्णू नारळीकर, फिजिक्सचे हे वैज्ञानिक होते, भौतिकशास्त्राचे आणि अंतराळाचे. मराठीमध्ये शिकलेले आहेत, पुण्यामधले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे देखील पुण्यामधले आहेत. डॉक्टर नरेंद्र जाधव, सध्या जो मराठी हिंदी वाद चालू आहे त्या पॅनलचे हे अध्यक्ष आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की मराठी भाषेमध्ये शिकलो म्हणून कमीपणा वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. मराठी भाषा अत्यंत समृद्ध, प्रगल्भ आहे. तुम्हाला ती कुठल्या उंचीवरती नेऊन ठेवेल माहीत नाही. नेक्स्ट, ह्याला ओळखता का? ह्याला ओळखता? म्हणजे बघा, आता हा माझ्या लहानपणीचा नट आहे. आता तुम्ही तर माझ्यापेक्षा पण 25 वर्षांनी लहान असाल, तरी देखील याला ओळखता. मराठी भाषेत शिकलाय हा. त्याचं नाव आहे गोविंदा. पुढचं, यांना ओळखता? मराठी भाषेत शिकले ते. केवढ्या उंचीवरती मराठी सिनेमा नेऊन ठेवला यांनी. नेक्स्ट, हिला ओळखता? काय नाव आहे हिचं? पुण्यामध्ये नुमवीमध्ये शिकलेली आहे, मराठी शाळेमध्ये. ठीक आहे. पुढचं, याला ओळखता? यांना ओळखता? कोण आहे ते? ठीक आहे. हे देखील मराठी चित्रपटांना जे संगीत देतात, आज हे जवळजवळ जगातल्या बहुतेक चित्रपटांना संगीत देत आहेत, मराठीत शिकलेले आहेत, पुण्यातले आहेत. तर अशा पद्धतीने मी मराठी शाळेत शिकतोय किंवा मी मराठी शाळेत शिकलेलो आहे किंवा मी मराठीत बोलतो म्हणून जो न्यूनगंड येतो विद्यार्थ्यांना, पालकांना किंवा समाजामधल्या कित्येक लोकांना, तो कमीपणा बाळगण्याची गरज नाहीये. तुम्ही उलट जेवढं तुमच्या मातृभाषेमध्ये शिकाल तेवढ्या तुम्हाला सगळ्यात जास्त संधी निर्माण होतील पुढे भविष्यामध्ये. मग दुसरा प्रश्न जो विचारला जातो की ठीक आहे, तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करायची वेळ येते, परदेशात जायची वेळ येते, त्यावेळेस आम्हाला इंग्रजी महत्त्वाचं वाटतं. इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे. तुम्हाला जर का तुमची स्वतःची मातृभाषा येत असेल तर इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे. हे मी अनुभवावरनं सांगतो, मी दुसऱ्याच्या अनुभवावरनं सांगत नाही. मी स्वतः मराठीमध्ये शिकलेलं मागे सांगितलेलं आहे. आम्हाला वकिलीमध्ये 70 ते 80% वेळा इंग्रजी वापरावं लागतं, बोलावं लागतं, लिहावं लागतं. माझं काही अडलं नाही ना, ह्या कुठल्या लोकांचं अडलं जे मी तुम्हाला सांगितलं, ज्यांचे फोटो दाखवले. आणि मुद्दामून महाराजांपासनं ते अलीकडच्या अजय अतुलपर्यंत तुम्हाला फोटो दाखवण्याचं कारणच हे होतं की मराठीचा जो गौरव आहे तो गौरव यांनी केलेला आहे, जो सन्मान आहे, जो आदर आहे, जी प्रतिष्ठा आहे ती यांनी राखलेली आहे. आणि अशी येणारी जी प्रतिष्ठा आहे, मराठीचा जो गौरव आहे, मराठीचा जो सन्मान आहे, तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वाढवण्याची, म्हणजे तिला गौरवशाली बनवण्याची ही जबाबदारी तुमच्या माझ्यावरती, सगळ्यांवरती आहे. आता काही विद्यार्थी विचारतात मला नेहमी की आम्ही मराठीत शिकलो, मग आम्हाला पुढे जाऊन रोजगाराची किंवा काम करण्याची काय संधी आहे? इंग्रजी शाळेमध्ये शिकलेल्या किंवा ज्यांना इंग्रजी येते त्यांना खूप संधी असतात. तर असं काही मला वाटत नाही. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये संधी आहेत? तर सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला संधी आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संधी आहे, वकिलीमध्ये आहे, अभियांत्रिकीमध्ये, वास्तुविशारदमध्ये, पत्रकारिता आहे. या सगळ्या आणि असे अनेक क्षेत्र आहेत की जिथं तुम्ही मराठीमध्ये तुमचं करिअर घडवू शकता. त्याच्यानंतर आज सगळ्यात मोठा जो एक पोकळी निर्माण झालेली आहे, ती सगळ्यात मोठी पोकळी जी निर्माण झालेली आहे ती मराठी चित्रपट सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे. सगळ्यात मोठी पोकळी. आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की हॉलिवूड हे जे सगळ्या जगावरती राज्य करतं मूवीजच्या बाबतीमध्ये, त्यांनी मराठीचा अभ्यास चालू केलाय. मॅडम 10 कोटी, ते म्हणतात की 10 कोटी ग्राहक आहेत आणि इथे कोणी चांगले सिनेमे बनवायला तयार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात जास्त ग्राहक ते म्हणतात रिजनल लँग्वेजमध्ये, म्हणजे स्थानिक भाषेमध्ये अख्ख्या जगात कुठं असतील तर ते मराठीमध्ये आहेत. आणि इथं कोणी चांगले पिक्चरच बनवत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे लेखन कौशल्य असेल,
तुमच्याकडे संभाषण कौशल्य असेल, तुमच्याकडे अजून कुठलं कौशल्य असेल आणि ते चित्रपट सृष्टीच्या क्षेत्राशी निगडीत असेल, तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मराठीमध्ये भरपूर संधी आहे. तुम्ही चांगले युट्यूबर होऊ शकता. आज यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा अजून उद्या कुठलं नवीन समाज माध्यम येईल. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानावरती माहिती हवी होतीये. म्हणजे तंत्रज्ञान येतं एखादी गोष्ट लोकांपुढे मांडण्यासाठी, पण ती मांडण्यासाठी जी कला लागते ती कला सादर करणारा कोणीतरी व्यक्ती असतो. बरोबर आहे. मग ती व्यक्ती युट्यूबर होते, त्याला आजकाल इन्फ्लुएन्सर म्हटलं जातं, प्रभाव पाडणारी व्यक्ती म्हटलं जातं. ते तुम्ही होऊ शकता. आज त्या क्षेत्रातही प्रचंड पैसे आहेत. तुम्ही जर का यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम वरती गेलेत तर माहिती देणारे कोट्यावधी व्हिडिओ आहेत आणि त्याला बघणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. आणि ही संख्या दिवसेंदिवस मराठीमध्ये वाढीस लागते. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला ध्रुव राठी मला माहिती की नाही मला माहित नाही. ध्रुव राठी नावाचा एक युवक आहे, 24 वर्षाचा युवक आहे, जो अनेक गोष्टींची वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतो. सरकारची असेल, असरकारी असेल किंवा इतिहासातली असेल, भूगोलातली असेल. त्याचे जे हे आहेत व्हिडिओज आहेत ते सगळे हिंदीत नाहीत. आता एआयच्या माध्यमातून ते व्हिडिओ सगळे मराठीमध्ये केले जात आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला युट्यूबर म्हणून पण व्हायची संधी आहे. समाज माध्यमांवरती तुम्ही ब्रॉडकास्ट घेऊ शकता. त्याचप्रमाणे मगाशी मी जे सांगितलं की मराठी भाषेला जो केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, तर ह्याच्याबद्दल अनेकांना माहीत नाहीये की अभिजात भाषा म्हणजे नक्की काय. तर अभिजात भाषा म्हणजे जसं सुरुवातीला सांगितलं की 1200-1300 वर्ष ज्या भाषेला होऊन गेलेली आहेत, अशा भाषेला सरकारकडनं अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. मग दर्जा देणं म्हणजे नक्की काय, तर त्याच्यासाठी पैसे राखीव करणं, रक्कम बाजूला काढून ठेवणं. मग ही रक्कम कशासाठी खर्च होते, तर मराठीच्या संशोधनासाठी खर्च होते. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भारतातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये काही वर्षांमध्ये मराठीचा वर्ग असणं कंपल्सरी होणार आहे. आज जसा हिंदीचा वर्ग कंपल्सरी आहे सगळ्या महाविद्यालयांमध्ये, तसा सगळ्या महाविद्यालयांमध्ये मराठीचा वर्ग असणं कंपल्सरी आहे. म्हणजे ज्यांना मराठी शिकायची आहे त्यांच्यासाठी शिक्षक लागतील, प्राध्यापक लागतील, संशोधक लागतील. त्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला चांगल्या विद्यापीठांमध्ये मराठीसाठी तुम्ही जर का खरंच मराठीमध्ये PhD केली किंवा अजून काही त्याच्यातले एक्सपर्ट झालात तर तुम्हाला वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये नोकरी देखील मिळू शकते. एक तुम्हाला तुमच्या संबंधातलं एक उदाहरण दिलं. असं तर मराठी भाषेचा जो अभिजात दर्जा आहे त्याचे खूप फायदे आपल्याला हळूहळू येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत. आणि म्हणून आपण मराठी भाषा बोलतो किंवा आपण मराठी शाळेत जातो म्हणून न्यूनगंड न बाळगता हे गौरवशाली आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, मराठी आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो आणि मराठी सारखी भाषा आपण फक्त बोलत नाही तर आपण ती शिकतो. आज मराठीमधलं साहित्य जे आहे ते अतिउच्च दर्जाचं आहे. म्हणजे जसं युरोपमधलं जसं साहित्य आहे इंग्लिशमधलं, तसंच मराठी साहित्य देखील आहे. तर मला असं वाटतं की अनेक जण मराठी भाषा गौरव दिनाच्या कुसुमाग्रजांच्या कविता वाचतात किंवा अजून वेगवेगळे काही कथा वाचत असतील किंवा काय करत असतील. पण येणाऱ्या काळामध्ये येणारी जी पिढी आहे त्या पिढीला मराठी भाषा काय असावी किंवा त्यांच्या काय संधी असणार आहेत मराठी भाषेसंदर्भातल्या आणि आपण न्यूनगंड का बाळगू नये ह्याच्या बाबतीमध्ये मी जे तुम्हाला आज सांगितलं ते तुम्हाला नक्की आवडलं असेल, समजलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात गेलं असेल. बरोबर आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मराठीसाठी प्रयत्न करा, मराठी बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं ते जाता सांगतो की कुठलीही भाषा मॅडम टिकवण्यासाठी ती लिहावी लागते. ठीक आहे. नुसतं बोलून चालत नाही, कारण बोलणाऱ्या भाषा आता मी तुम्हाला सांगितलं तर 7111 जगामध्ये भाषा आहेत. पण त्याच्यामध्ये जे स्थान ठरवलं जातं तर ते लिहिलं किती जातंय त्याच्यावरती देखील ती भाषा किती जिवंत राहणार आहे हे महत्त्वाचं आहे. तर एक जाता तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर का लिहायची आवड असेल
तर तुम्ही रोज रात्री झोपताना तुम्हाला जो विचार मनामध्ये येतो, तुम्हाला जी कल्पना सुचते, ते मराठीत ॲटलिस्ट 4 ओळी तरी तुम्ही लिहा. तुम्हाला भविष्यामध्ये याचा फायदा 100% होईल. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या भाषेत तुम्हाला कसं